हर घर में भी एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का मेरे भारत का मेरे भारत का बच्चा बच्चा ये जय श्री राम। तुमच्यासाठी ओशे तुम्ही नादच केलाय, तुम्ही नादच केलाय, जिथे तिथे चर्चा तुमची हो झाली, नावात तुमच्या डिमांड जगन्नाथे ओ जगन्नाथे तुम्ही नादच गेलाय। आता बघते तुझा काय का, माझा जर लय खळवळ होत नाही बघ तेवढं दिलं नाही म्हणजे बरोबर एकदा ह्या मंडळासाठी जोरदार टाळ। काय मगाचा अनुभव घेतले तोलून बोलत नाही, दोघांनी सेम समान देतात, फक्त एका हातातला जरा काय तब्बल करतात। हातात देऊ नका, हातातला द्यावा। ठीक आहे, एक ह्या ठिकाणी एक महिला वर्ग बसलेला त्यांच्यासाठी पुण्याचा मनोरंजनाचा भाग म्हणून हा चला छत्रपती शिवराय बघा महाराष्ट्राला आज आपल्याला चंद्रसूर्य असेपर्यंत जे आपण आपल्याला पुरून उरलंय ते माझ्या राजाने निर्माण केलं, म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती संयुक्त गीत येतोय। दोनच राजायचे गाजले, दोनच राजायचे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजायचे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या तळावर, रायगडावर शिवरायांचा राजा
हे सण साजरे आपण कोकणातच करू शकतो. कारण तुम्ही मुंबईमध्ये आपण बघता, मुंबईमध्ये मोहन मेजरी यांच्याकडे 100 करोड पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद. बघा, मुंबईतून आलेल्या सर्व चाकारमान्यांना आपण मुंबईमध्ये लग्न बघतो. मुंबईमध्ये लग्न कसे आहेत? सकाळी डामडूम, दुपारी टामटूम, रात्री सामसूम, लग्न सोपलं. पण गावाला तसं नाही. गावाला मांडव घातला नाही, सारवण झाला, आंब्याचे टाळे लागले की वा 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 वा, फुल वातावरण बदलून जाणार. मग त्याच्यातनं चुन्याची कनो, मुंबईत रांगोळी म्हणतात, हे चुन्याचं कनो. आणि मग काय गीत म्हणतात करवल्यो. त्यांना फक्त एक माईक असता, ना तबलो ना पेटी ना काय, पण काय त्यांचं गीत आवाज काय असता. आटी गोटी मग दुसरी म्हणतात मध्ये काय हळदीची वाटी, मध्ये काय हळदीची वाटी, मध्ये काय हळदीची वाटी. पण थोडा आवाज येता वाटत. बायो हळद लावतो तोडी, बायो हळद लावतो तोडी. मग त्याच्यातनं नाते निर्माण करतात. दादा तू म्हणती वैरी, दादा तू म्हणती वैरी, दादा तू म्हणती वैरी. काय वातावरण असावं, का लग्नच वेगळं असतं. पण एक हल्ली कोणीतरी लग्नात एक पद्धत आणली आहे हळदीची. जवळजवळ 50-100 किलो हळद आणतात, पुऱ्या चाळीभर हळद, कपडे पण हळदीचेच घालून, फुल्या बिल्या हळदीचेच लावतात. पण एक मार करा तुम्ही, जो रात्री हळदीक असता ना बुवा, हळदी जो रात्री हळदीक असता ना, तो सकाळी लग्नात नसता, त्याचे आंगळ्यात असतात, तो टाईट असतात. रात्री कॉकटेल झालेले असतात, तिचे डोळे जोडो नसता. जवळजवळ आता नवरे 40-50 वर्ष झाली आहेत. रेंज जातील, रेंज पोरगीच कोण देत नाही. मग त्याच्या आमच्या बाजूला जवळजवळ 40 वर्ष नवरो होतो, आणि त्याचा लग्न जमला. लग्न जमल्याबरोबर एक करवली त्या हळद लाव गेली पायनावर. हळद लाव केल्याबरोबर तिने चालूच केला ना, जुनवड जुनवड गे, जुनवड जुनवड गे, जुनवड जुनवड गे, जुनवड जुनवड गे साहेब म्हटल्याबरोबर एक धरण भात ढवळीत होती, ती पदरात हात घुसतच इली. ती हिलीने डायरेक्ट विचारता, तुका कसं कळलो गे बये, तुका कसं कळलो गे बये, तुका कसं कळलो गे बये. मग ती त्या गीतात ना सांगता, हळद लावताना हात लागलो, हळद लावताना हात लागलो, गाला 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 गाला. ही गुंजका ना, ही गुंजकाची हातात लागली करवल्याच्या. पहिलं काय होतं, लोक ट्रकात ना जायचे, नवरो ट्रकातून जायचो, आणि त्या सीमेत नवरो गेलो की ते साऊंडवाले गाणं लावायचे. रुंजून वाजंत्री वाजती मोरे काय वाती नाचती, काय वाती नाचती, रुंजून वाजंत्री वाजती मोरे काय वाती नाचती, काय वाती नाचती. नवरा आला देवळा पाशी, नवरा आला देवळा पाशी, नवरा नवरी कशी नेती, नवरा नवरी कशी नेती. मान देवाची देई नवरी अशी गाणी लागायची त्यावेळी. पुन्हा एकदा जगन्नाथ मेजरी, जगन्नाथ मेजरी यांच्याकडनं 100 करोड पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद. अहिराला सुरुवात झालेली आहे, अहिराला सुरुवात झाली. मग नवरो लग्नात जाता, काय मजा असायची, मजाच वेगळी असता गावची हो. मग वाजवणारे वाजवतात काय. मग नवरो मांडवात गेलो की लगेच बँजेवाले, या गो दांड्यावर ना बोलतो नवरा कुणाचा येतो, या गो दांड्यावर ना बोलतो नवरा कुणाचा येतो. यांच्या यजमानी गो, यजमानी जॅकेट वाले, यांच्या यजमानी गो, यजमानी जॅकेट वाले.
टाकता आणि ती नवरीची मैत्रीण होती, तिने नवऱ्याला बघितला आणि ती जी नवरी होती ना ती एका डोळ्यात पुंजी होती, बघायची जिलेबी नाही मागायची लाडू अशी. तर त्या मैत्रिणीने चालूच केला, साधलंच घे एक डोळशे, साधलंच घे एक डोळशे. आता साधलंच घे एक डोळशे म्हटल्याबरोबर नवरी जरा पुंजी होती, नवरू आमच्या देवकडचं होतो. मग आमच्या करवलं काय गप बसणारच, आमच्या करवल्याने काय ऐकून घेतला नाही, ऐकून घेतला नाही आणि आमच्या करवल्याने चालूच केला नाही. आमच्यांचे दोन नवले गेले, आमच्यांचे दोन नवले गेले, आमच्यांचे दोन नवले गेले. धन्यवाद. या ठिकाणी संतोष वसंत मेजारी यांच्याकडून 201 रुपयाचा अहेर आलेला आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मग असा ही लग्नाची मजा असता. ही लग्न आता तुम्ही बसलात, गजर जास्त नाही, अर्ध्या तासावर छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर घेतो. कारण गेल्या 19 तारखेला माझ्या राजाची जयंती झाली आणि आज महिला वर्ग तुम्ही बसलात. म्हणजे गजर, या गजरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कसा झाला ते या गजराच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करतोय. कारण कार्यक्रम कुठलाही असू दे, कार्यक्रम कुठलाही असू दे, कार्यक्रम तुमचा आहे. हा कार्यक्रम तुम्ही सक्सेस करायचा. आज दोन्ही बुवा आम्ही 500 किलोमीटरवरून इथपर्यंत तुमच्या भेटीला आलेलो आहोत. धन्यवाद. या ठिकाणी अहेर आलेला आहे सुहास सरवणकर बुवा 101, बाबा मेजारी 101, त्याचप्रमाणे राजाराम मेजारी 101 असे या ठिकाणी अहेर आलेले आहे. 303 रुपयाचा पारितोषिकाला धन्यवाद 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 धन्यवाद. बुवाने मगाशी बऱ्याच सांगितलं, व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे, रोज डे, हग डे, किस डे, काय यांचे दिवस असतात ती. धर गजराच्या माध्यमातून सांगतोय, गजर घेतोय छत्रपती शिवाजी महाराजांवरती. ऐका. धन्य धन्य तो राई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य तो राई शिवरायांची जिजाई, हद पूजी तो महाराज सारा, मुद्रा मानाचा 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 जिजाईला. मुघलांची सत्ता वेळी दिन दुबळ्याना नव्हता होवाले, मोगलशाही आक्रमणी होती या देशावरती, महाराष्ट्रावरती. मोगलांनी सगळं पाळ करून सोडलं होतं. आपल्या हिंदू आया बहिणींना पाठवत होते, आपली मंदिरे तोडत होती, देवळामधल्या मूर्त्या तोडत होत्या. आणि माझ्या जगतमाताची जाऊन राजमाताची जाऊन प्रश्न पडला की ह्या माझ्या पोरक्या रैत्याला वाचवणार कोण, ह्या माझ्या पोरक्या रैत्याला वाचवणार कोण. राजमाता जिजाऊने शिवनेरीला गाराणं घातलं, भवानी मातेला गाराणं घातलं. भवानी माते मला असा एकच पुत्र द्या की जेणेकरून त्यांनी जगावरती राज्य केलं पाहिजे. आणि हा म्हणताना राजमाता जिजाऊंना दिवस गेले, गडावरती बायकांची कुजबूज चालू झाली. राणीसाहेबांनी दिवस केले, राणीसाहेबांना डोळायला लागले, बायका आसपास कुजबूज करायला लागल्यात, गो सकू गो सकू गो सकू. राणीसाहेबांना दिवस गेले, तुझ्यावर डोळे लागले होते तेव्हा तू काय खात होतीस. ती बोली माझ्यावर डोळे लागले होते तेव्हा म्हणता मी रस्त्यावरची माती खात होते. दुसरी म्हणता गो बायो तुझ्यावर डोळे कसले लागले होते, माझ्यावर म्हणा डोळे लागले होते तेव्हा म्हणा मी भीतीची कौंदी खात होते. तिसरी म्हणता गो बायो तुझ्यावर डोळे कसले लागले होते, माझ्या वेळी डोळे लागले होते मी म्हणता नाकाचे कौंदी खात होते. पण त्या गडावरची जनतेला, गडावरच्या रैत्याला मासाहेबांचे डोळे ऐकायचे होते. 3 महिने झाले डोळे लागले राणीसाहेबांना. शहाजी राजे आले आणि विचारतायत, राणीसाहेब आपल्याला दिवस गेले, डोळे लागले, आपले डोळे कसले आहेत. महिला वर्ग ऐका, त्यावेळचे डोळे जगतमाता जिजाऊंचे. राणीसाहेब बोलतात, महाराज माझे डोळे ऐकायच्यात ना, उतरा घोड्याच्या खाली, द्या मला तुमच्या घोड्याची लगाम, द्या तुमच्या कमरेची तलवार. आणि 3ऱ्या महिन्यामध्ये गरोदरपणामध्ये जगतमाता जिजाऊने 5 मैल घोड्यावरून स्वार केली.
आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. माझा राजा जन्माला आला. त्या वाट्याचा दगडपती बोलला. झाडावरची पानं पण आनंदाने हसायला लागली. हे डोवाळे होते. नाही आपल्या बायकांचे डोवाळे. आपल्या बायकांना डोवाळे लागले रे लागले की तिला विचारलं गो तुझे डोवाळे कसले. म्हणजे चिंच आणून द्यावा, आवळे, तंबाखूची मशेरी, लोणचा, काय पोरं झाले ना काय. डोळे कसे पाहिजे कडक छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. बघा पण आता छावा बघा तुम्ही. छावा तुमच्या आमच्यात एकी नाही म्हणजे संगमेश्वरून माझा छावा पकडला. म्हणजे माझा छत्रपती संभाजी महाराज पकडला गेला. आपल्यात एकी नाही हो. त्या हरामखोर मुकरत खानाला कोणी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर घाटी विश्रांती करतायत. आपल्या माणसानीच रस्ता दाखवला ना हो. एवढ्या लांबून आला तो. छत्रपती संभाजी महाराजांना गराडा घातला. राजांना वेशांतर पण करायला मिळालं नाही. राजा पळाले पण त्या नावडा नदीने धोका दिला. नावडा नदीला पूर आलेला होता. राजाने घोडा तिथे सोडला. झाडीमध्ये लपले. पण राजाचा घोडा पाहिला मुकरत खानने. त्या घोड्याचं निरीक्षण केलं. त्या घोड्याच्या पायामध्ये सोन्याची कडी होती. मुकरत खान समजून गेला ह्या घोड्याच्या पायामध्ये सोन्याची कडी आहे. या जगामध्ये महिला वर्ग असा एकच राजा होऊन गेला की छत्रपती संभाजी महाराज. त्यांच्या घोड्याच्या पायामध्ये सोन्याची कडी होती. अशा बाकीच्या कुठल्याच राजाच्या घोड्याच्या पायामध्ये सोन्याची कडी नव्हती. त्या मुकरत खानने पाहिले या घोड्याच्या पायामध्ये सोन्याची कडी आहेत म्हणजे इथेच कुठेतरी संभाजी लपलेला आहे असं त्यांनी निधन केलं. आणि आजूबाजूला शोधायला सुरुवात केली. त्या झाडीमध्ये छत्रपती संभाजी महाराज सापडले. आणि हरामखोर तो उंटावरून त्या दामटेक राजाला माझ्या घेऊन. आपल्या माणसाने धोका दिला ना म्हणून आपण एकी ठेवावं. असा धोका देऊ नका कोणाला. जर माझे छत्रपती संभाजी महाराज असतात ना तर मुकरत खान काय जर दामट्या विकण्याला जर त्यावेळी माहिती पडतं ना की छत्रपती संभाजी महाराज कैद केला तर मुकरत खानाची कबर या महाराष्ट्रामध्येच खोदली गेली असते. सत्यवान सुतार जयेश पवार यांच्याकडून हे 100 पारितोषिक. धन्यवाद. आया बहिणीना संकट काळी नव्हता कोण काही वारी. अवमानती आई गुणाईत या जगाई. अवमानती आई गुणाईत या जगाई. जाता राजा जगाने पाहिला. विनंती आहे बतावणी थोडी कमी करा. या ठिकाणी अभंग आणि गवळण झाली पाहिजे. सुंदर या ठिकाणी शिवरात्री काल असल्या कारणाने या शंभू महाराजांवरतीच अभंग घेणाऱ्यानंतर डम 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 डमरू वाला. 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 हे कैलासाच्या महादेवा. कैलाशीच्या महादेवा. कैलाशीच्या महादेवा. कैलाशीच्या महादेवा.
रंग घेऊ दे माधे तुझा. धन्यवाद धन्यवाद. कारण बुवा तुमचे पॉइंट किंवा तुमच्या पॉइंटवरती बोललो नाही. कारण आता हे 2-3 अभंग गवळण चांगले गळ्या या महिला वर्गापासून ते आता काय जाणार नाही. ते आता लग्न लावलं आता आपल्या करूनच पाठव. हॅलो हॅलो धन्यवाद. प्रथमतः जे आतापर्यंत महिला वर्ग वगैरे थांबले एकदा जोरदार आहे त्यांच्यासाठी होऊन जाते. हे पुण्य फुकट जाणार नाही बघा. नामस्मरणासाठी आपण जे थांबलोय ना आजच्या भजनाचं पुण्य हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे. कारण नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे ताई. आणि खरोखरच याचं पुण्य तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा तुमचा कार्यक्रम आहे. जास्त वेळ नाही घेणार. थोडी लेवल द्या फक्त. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. श्री हरी जगत पिता. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय शिवाजी सरवणकर साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्या बक्षिसाचा स्वीकार करतोय माऊली. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. दूर करी तो व्यथा. ऐका सत्यनारायणाची कथा. लक्ष्मी आला तो भडी मारत गेला नाही त्यांनी. साहेबांचे आभार मानतो या ठिकाणी. साहेबांसाठी या कारणात आम्ही घेतोय बघा कसा कोणी घेतला नाही होता. आता बघूया काहीच्या हारात दम आहे तो. सन्माननीय राजारामजी मेधारे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाखात 1 नंबर आपल्या गावचा हाय बैल जोडा. सुद्धा जवळपास येणार नाही इकडे. ते का सांगितलंय पवारीलो आहे म्हणून. कारण एकच वार सगळे का आणि नाव आहे पवार सांगून येईल. तर तुम्ही खाली जाऊ नका. त्यांना जर बघितलं ते का वाटत ह्या असवर दिसून आपल्यातलंच कोणतरी लाखात 1 नंबर आपल्या गावचा आहे बैल जोडा. मेधारी साहेबांचा जगन्नाथ साहेबांचा साहेबांचा बैलगाडा बैलगाडा त्याने हातोडात घेतलाय गाडा. साहेबांचा बैलगाडा
आता हे नऊ तरुण वर्गासाठी एक गाणं घेते. प्रेम वरवरलं ग तुझे ए नाडील पोहा, प्रेम वरवरलं ग तुझे आता मन भरलं ग तुझं प्रेमावर. मोकळा गेला तुला महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. धन्यवाद. सन्माननीय रघुनाथजी मेधारी साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. एक छत्रपती शिवरायांचं गाणं घेतो आणि एक गजर घेतो. कारण अभंग गवळण वगैरे भारूड पण त्यांना पाहिजे. 100% या ठिकाणी पूर्ण होणार. महाराष्ट्राच्या 7 बारावर माझ्या राजाचं नाव आहे र. महाराष्ट्राच्या 7 बारावर माझ्या राजाचं नाव आहे र. तुम्ही राहता त्या महाराष्ट्राचा बाबू छत्रपती आहे. कीर्तन चाललंय आणि खरोखरच या मंडळाला लाख लाख धन्यवाद देईन. एवढा मोठा कार्यक्रम करतात आणि त्याची एकी याच्यासाठी 2 ओळी सुचली आहेत. मी काही लिहून नाही आणलंय. या ठिकाणी सादर करते तुमच्या मंडळासाठी. सन्माननीय चेतनजी मेधारी साहेब यांच्याकडून एक 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. परमेश्वराची कृपा ही थोर या मेधारी वाडीवर. मी काही लिहून आणत नाही. जयच्या थई परमेश्वराची कृपा ही थोर या मेधारी वाडीवर. यांच्या एकी हे फळ दिशे शोभणी.
अशोकजी भोवाटे यांची आठवण काढली एकदा. खरोखरच अशा लोकांची आठवण या भजनाच्या माध्यमातून आली पाहिजे. म्हणजे ह्या वाडीमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार घडलेत म्हणून म्हणतो बघा. कोणती फरमाईश असेल तर सांगा, नाही तर छोटासा गजर या ठिकाणी सादर करतोय. तुम्हाला कोणतं गाणं वगैरे हवं असेल साहेब? शेट गाणं कोणतं तुम्हाला आवडतं का? नाही ना? हिंदी वगैरे काय? ओके, गजर तुमच्यासाठी घेतो. शिवाजी महाराजांचा घेतला मी, शंभू महाराजांचा घेतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा चित्रपट आता चालतोय, ते शंभू महाराजांचा गजर या ठिकाणी सादर करतोय. हिंदू धर्म रक्षण खर, नाही तर मरणावर. हिंदू धर्म रक्षण खर, नाही तर मरणावर. पितुराने पितरी करुणी घात लागला, पितुराने पितरी करुणी घात लागला. जाणता संभाजी राजा तोरणा. जिजाऊच्या पोटी जन्मले जीवराय. हे मराठ्यांच्या रक्षणाला रोविला उपाय. हातामध्ये तमकीर कवानी आईनावर. गणिमी गाविले दांडी किल्ला लढविला, गणिमी गाविले दांडी किल्ला लढविला. जाणता संभाजी राजा बापानी बेटा झाला बघा सेठ. बापानी बेटा बघा, छत्रपती शिवरायांचं देहावसन झाल्यानंतर औरंगजेबाला वाटले आता हा भारत हिंदुस्थान आपल्या कब्जामध्ये आला. पण त्यानंतरची 9 वर्ष छत्रपतींचा छावा, या महाराष्ट्राचा छावा शंभूराजांनी औरंगजेबाला चळो की पळो करून सोडलं. पण आपल्यातले गद्दार निघाले आणि माझा राजा पकडला गेला. हाल यातना करून त्यांना मरण यातना भोगावा लागल्या. छावा पिक्चर मध्ये दिसतंय, ते सगळं दाखवलंय. म्हणून सांगतो की जसं आपल्या छत्रपती शिवरायांचा पुत्र जन्मला, तसे आपल्या घरामध्ये तुझा संस्कार चांगले असेल तर संतती चांगली नक्की जन्माला येणार, नाही का? जर संस्कार चांगले असतील तर संतती चांगली जन्माला येणार. म्हणून संपत्तीपेक्षा संततीची गरज आहे. आणि बुवानी मगाच्या वाजून म्हणतात की माका एक काढून दे, 2 काढून दे, ब्रासलेट वगैरे, ते काय नाही, काय राहणार नाही साहेब. जाताना फक्त एवढासा सोना किंवा तुळशीचा पानच तोंडामध्ये दादा घातलं जाणार आहे की नाही. किती करोडांचा बंगला असून ते शेवटचे अंघोळ ही खड्यामध्ये होणार आहे. कोणाला घेऊन जाणार नाही असे, चला बाथटब मध्ये अंघोळ करूया म्हणणार नाही. म्हणून काय नाही. आणि आपल्या सगळ्यात जवळची जानू पिल्लू सोनाची बायको ना, ती उमराच्या बाहेर येणार नाही. कैलास बोमाटतात चांगलं होतो, हे
तो टाकून गेलो होय की नाही, पण पुढे येणार नाही आपलं. जरा तुम्ही पगाराच्या मनानं माझ्या करा आपलं हेच करतात नुसता. काय सांगितलं विसरलंय. तर आपलं सगळ्यात जवळचं म्हणजे ज्याच्यासाठी आपण नवस करतो ना पोरगा, तो कशाला कामाला येतो? स्मशानात गेल्यानंतर ये बाबा बाप आग लाव, नाही का? आणि आपले भाऊ ते स्मशानात असणार, ते म्हणणार डालडा टाका डालडा टाका, माझा भाऊ जळत जळत फटाफट. म्हणजे कोण आपलं नाही हो, जोपर्यंत इंजिन चालू आहे ना दादा तोपर्यंत सगळं आहे. आता जाताना काय झालं माझा होणार नाही तसं 10-15 वर्षात 50-60 वर्ष म्हणजे तू कांडप काढू बघ मला आणखी नको रे बाबा एवढी वर्ष जास्त. जाताना काय झाला समजा तर घराकडचे काय म्हणणार, संजय पवार येतात म्हणून म्हणणार नाही तिकडे कोण डोंबवली, म्हणणार बॉडी येत आहे बॉडी येत आहे बॉडी येत आहे. म्हणजे हे इंजिन जर बंद पडलं की बॉडी झाले. माझा नियमाचा कायदा काय नाही हो. म्हणून मी एक सांगतो बघा, एकच सांगतोय, जास्त बतावण नाही करत, एकच सांगतो. एकनाथ महाराजांकडे एक गृहस्थ गेला आणि त्याने एकनाथ महाराजांना 2 प्रश्न केले. महाराज, माझा पहिला प्रश्न आहे मी किती दिवस जगणार आहे, आणि दुसरा प्रश्न आहे तुमची एवढी निंदा होऊन सुद्धा तुम्ही कसे काय आनंदी राहता. एकनाथ महाराजांनी सांगितलं तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे तू फक्त 8 दिवस जगणार आहे. ह्या ऐकल्यावर त्याने दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरच ऐकला नाही. तो गेलो घराकडे अंतरूनच टाकला अंतरून टाकला आणि 8वा दिवस पूर्ण झाला. 9व्या दिवशी उठून बघता तर म्हणता मी जिवंत होय. 9 दिवस उजाडलो, सरळ थेट परत एकनाथ महाराजांकडे गेलो आणि एकनाथ महाराजांना म्हणता तुम्ही सांगितलं मी 8 दिवस जगणार म्हणून, मी 9 दिवस कसा जगलो? अरे बाबा, दुसऱ्या प्रश्नाचं तू उत्तरच नाही ऐकलं. तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं मी आनंदी कसा राहतो, तर मी प्रत्येक दिवस हा शेवटचा समजून जगतो म्हणून दुसरा दिवस माझा चांगला येतोय मंडळी. म्हणून प्रत्येक दिवस शेवटचा समजून जगा तो दुसरा दिवस तुमचा चांगला येणार आहे. या ठिकाणी सन्माननीय जगन्नाथजी मेधारी शेठ यांच्याकडून हे 101 रुपयाचं परत एकदा पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारते म्हणून म्हणतो बघा. फक्त कदमवरची आठवण, पांचाळवरची आठवण या ठिकाणी करून देतो. साहेबांची फरमाईश आहे. तू दुःख करता, तू दुःख हरता, तू दुःख करता, तू दुःख हरता. बाबा मोरया
कोण जाणे कैसा जन्म कोण जाणे कैसा जन्म असेल पुन्हा कोण जाणे कैसा जन्म असेल पुन्हा जय जय राम कृष्ण हरी भजो रे जय राम कृष्ण हरी भजो रे जय जय राम कृष्ण भजो रे कोण जाणे कैसा जन्म हे कोण जाणे कैसा जन्म असेल पुन्हा जय जय राम कृष्ण हरी भजो रे जय जय राम कृष्ण हरी महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण दादा महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात दादा कोकणात माझ्या स्वर्गात गणेश तुझीचा मोठा सण या महाराजी पुळण जन्मेश्वर पुढे लांगाराला पुढं हे दापोली भेड गुहागर रत्नागिरी जिल्ह्यावर गणेश पूजिती पूजन करती गणधावर मन पावलं गणधावर मन पावलं तुझ्या प्रेमात किती गुण गावं तू दर्शन मला गणेश पूजिती पूजन करती शक्ती तुला नाचून जय कोकणात गणेश मूर्तीचा मोठा गणेश मूर्तीचा मोठा फक्त 2 मिनिटं आमची साहेबांसाठी साई ढोलकी वाजवणार आहे या ठिकाणी ढोलकी सोलो जगन्नाथ शेठ साहेबांनी सांगितलं नाही आणि आता वाजव एक हार अजून त्यांनी ठेवला नाही हा.
मध्ये दोन घे चल शांत गजर घेतो एक नंबर साई एक जो जोरदार टाइम माझ्या साईसाठी जाऊ दे आता जाताना वडापावची सोय झालेली आहे सगळ्यांनी आता जे थांबले त्यांनी फक्त या गजराच्या माध्यमातून टाळ्या वाजवा आणि तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचून द्या हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा Yeah.